नमस्कार माझ्या कुंभ राशीच्या मंडळींना. तुम्हाला सांगते, हा व्हिडिओ किंवा हा संदेश जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर तुम्हाला सांगते केवळ योगायोग नाही, येणाऱ्या अवघ्या 7 दिवसात देवही थांबून बघतील असे काही जीवनामध्ये अविश्वसनीय चमत्कार तुमच्या आयुष्यात आता घडणार आहे. आणि तुम्हाला सांगते हा केवळ योगायोग नाही, कारण हा प्रत्येक वेळी देव थेट बोलत नाही, तो हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आणि गेले काही महिने तुमच्यासाठी तुम्हाला सांगते सोपे नव्हते. प्रयत्न होते परंतु परिणाम मात्र नव्हते. मनात अनेक प्रश्न होते परंतु पाहिजे त्याची उत्तरं मिळत नव्हती. मी सगळं बरोबर करतोय तरी माझ्याच आयुष्यात अडचणी का, हा प्रश्न तुम्ही स्वतःला अनेकदा विचारला असेल. परंतु तुम्हाला सांगते आता वेळ बदलते. जुलै महिन्याचे हे 7 दिवस कुंभ राशीसाठी सामान्य नाहीत. ग्रहांची चाल, दैवी संकेत आणि कर्मफळाचा हिशोब सगळं आता एकाच वेळी सक्रिय होत आहे. जे आजपर्यंत थांबवून ठेवलेलं होतं ते आता सुटू लागणार. आणि तुम्हाला सांगते हा बदल इतका अचानक असेल की तुम्ही स्वतःलाच ओळखणार नाही. म्हणून हा आजचा व्हिडिओ, आजचा संदेश शेवटपर्यंत पूर्णपणे बघा, कारण पुढचा मुद्दा हा तुमच्या आयुष्यातील पुढच्या वळणाशी चाऊल देणारा नक्कीच असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन दाबा, कारण आपला हा सकारात्मक प्रतिसाद मला अजून अशी नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन देतो. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. तर चला बघूया अवघ्या 7 दिवसात तुमच्या जीवनात असे कोणते अविश्वसनीय चमत्कार घडणार आहेत. तर त्यातील पहिलं आहे जे की तुमचं नशीब अचानक जागं होणार. अडकलेली कामं एकामागोमाग पूर्ण होतील. कुंभ राशीच्या लोकांनी गेल्या काही काळात प्रामाणिक प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी शेवटच्या क्षणी काहीतरी अडथळा यायचा. यामागे ग्रहांची प्रतिकूल परिस्थिती कारणीभूत होती. आता मात्र जुलैच्या या 7 दिवसात तीच चक्र आता उलटी फिरू लागणार. जे फोन येत नव्हते ते अचानक येतील. जे लोक तुम्हाला टाळत होते ते स्वतःहून तुम्हाला संपर्क करतील. आणि विशेष म्हणजे यश मिळवण्यासाठी आता तुम्हाला जास्त धावपळ करावी लागणार नाही. गोष्टी आपोआप जुळून येतील. आणि हा बदल इतका अनपेक्षित असेल की तुम्हाला स्वतःच्या नशिबावर विश्वास बसणार नाही. 2 म्हणजे आर्थिक स्थितीत चमत्कारिक सुधारणा. तर मंडळींनो, कुंभ राशीसाठी पैशाचा प्रश्न केवळ आर्थिक नव्हता, तर तो मानसिक ताणाचा देखील तुमचा विषय बनला होता. सततचे खर्च, जबाबदाऱ्या, भविष्याची चिंता, त्यामुळे तुमचं मन पोखरत होतं. परंतु या 7 दिवसात धनयोग सक्रिय होतो आहे. अचानक पैसे येण्याचा मार्ग खुलेल. जुनी गुंतवणूक, थांबलेला व्यवहार किंवा एखादी संधी जी तुम्ही विसरून गेला होतात ती पुन्हा समोर येऊ शकते. आणि विशेष म्हणजे हा पैसा केवळ खर्च भागवण्यासाठी नसून भविष्यासाठी तुम्हाला दिलासा देणारा असेल. आणि आता तरी सावरलो, ही भावना तुमच्या मनात नक्कीच निर्माण होईल. 3 जे की नात्यांमध्ये दैवी हस्तक्षेप. तर कुंभ राशीच्या हृदयावर सर्वात जड ओझं म्हणजे ते नात्यांचं आहे. न बोललेले दुःख, मनात साठवलेली खंत आणि विश्वासघाताची जखम, हे सगळं तुम्ही शांतपणे आत्तापर्यंत सहन केलं. जुलैच्या या 7 दिवसात मात्र परिस्थिती बदलते. जे गैरसमज महिन्यांपासून टिकून होते ते अचानक दूर होतील. एखादी व्यक्ती मन मोकळं करेल, सत्य समोर येईल. काही नाती संपतील, पण त्यातून तुम्हाला वेदना नाही तर मोकळेपणा मिळेल. देव स्वतः नात्यांची छाटणी करतोय, जेणेकरून फक्त खरी माणसं तुमच्याजवळ राहतील. 4 आहे की मानसिक परिवर्तन. हा सर्वात महत्त्वाचा बदल आहे, कारण बाहेरचं जग बदलण्याआधी आतलं जग बदलणं आवश्यक असतं. कुंभ राशीच्या लोकांनी खूप वेळ स्वतःवर शंका घेतली. मी योग्य आहे का? माझंच नशीब खराब आहे का? असे प्रश्न तुम्हाला आत्तापर्यंत सतावत होते. मात्र या 7 दिवसात तुमचं मन हळूहळू शांत होऊ लागेल. निर्णय घेण्याची ताकद येईल. भीतीपेक्षा स्पष्टता आणि गोंधळापेक्षा आत्मविश्वास तुम्हाला वाढताना दिसेल. हा मानसिक बदल पुढील मोठ्या यशाची पायभरणी करणारा नक्कीच ठरेल. 5 आहे जे म्हणजे शत्रू आणि नकारात्मक लोक तुमच्यापासून आता आपोआप दूर होतील. तर कुंभ राशीच्या आयुष्यात काही लोक असे आहेत की जे फक्त वरवर गोड बोलायचे, परंतु आतून मात्र त्यांच्या अपयशाची ते वाट पाहायचे. तुम्हाला हे जाणवत होतं, परंतु तुमच्याकडे ठोस पुरावा नव्हता. परंतु जुलैच्या या 7 दिवसात सत्य हळूहळू समोर येणार. कोण मित्र आहे आणि कोण मुखोटामागचा शत्रू आहे हे स्पष्ट होईल. विशेष म्हणजे तुम्हाला कोणाशी भांडण करण्याची गरज भासणार नाही. परिस्थितीच अशी बनेल की नकारात्मक लोक तुमच्या आयुष्यातून शांतपणे निघून जातील. आणि हा बदल तुमच्यासाठी, तुमच्या संरक्षणासाठी असेल. 6 आहे की म्हणजे अचानक संधी मिळणार, तर तुमच्या आयुष्याची तो दिशा बदलणारा निर्णय असणार.
या 7 दिवसात कुंभ राशीच्या जीवनात एक अशी संधी येईल जी सुरुवातीला साधी वाटेल, परंतु तिचा परिणाम मात्र खोल असेल. एखादा फोन, एखादी भेट, एक प्रस्ताव किंवा एखादी कल्पना, हे काही पण असू शकतं. या संधीमुळे तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतो. अट एवढीच आहे की तुम्ही भीतीपोटी ती नाकारू नये, कारण देव या काळात संधी देतोय, पण जबरदस्ती करत नाही. तुमचा निर्णयच तुमचं भविष्य आता ठरवणार आहे. 7 आहे म्हणजे देव पण थांबून बघणार. तुम्हाला सांगते, आता कर्मफळ मिळण्याचा काळ आहे. कुंभ राशीने अनेक वेळा अन्याय सहन केला, पण चुकीच्या मार्गाने उत्तर दिलं नाही. हाच तुमचा सर्वात मोठा गुण होता. आता त्याचाच परतावा तुम्हाला मिळतोय. जुलैचे हे 7 दिवस तुमच्या आयुष्यातील परीक्षा संपवणारे ठरणार आहेत. देव जणू बघतोय की आता तुम्ही मिळालेल्या या संधीचा कसा उपयोग करता. हा काळ वेदनेतून बाहेर येण्याचा, आत्मसन्मान पुन्हा मिळवण्याचा आणि नव्या अध्यायाची सुरुवात करणारा असणार आहे. कुंभ राशीच्या आयुष्यात देव उशिरा येतोय, परंतु तुम्हाला रिकाम्या हाताने काही तो पाठवत नाही आहे. हे तुम्ही आता अनुभवणारा नक्कीच आहात. जुलैचे हे 7 दिवस तुमच्यासाठी केवळ बदलांचे नाही, तर ते न्यायाचे आहेत. जे सहन केलं, जे न बोलता तुम्ही झेललं, जे मनात साठवलं, त्याचा हिशोब आता पूर्ण होतोय. हा काळ तुम्हाला गोंधळात टाकणार नाही, तर तो तुम्हाला अधिक स्पष्टता देईल. तुम्हाला भीती नाही, तर तो धैर्य देईल, आणि एकटेपणा नाही, तर योग्य माणसं तुमच्या आयुष्यात देईल. म्हणून या काळात शांत राहा, संकेत ओळखा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण जे घडतंय ना, ते तुमच्या विरोधात नाही, तर तुमच्यासाठी घडतंय. तर माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मंडळीनं तुम्हाला सांगते, आजची माहिती, आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आणि तुम्हाला सांगते, हे तुम्ही समजा की देवाने थेट तुमच्याशीच संवाद साधलेला आहे, कारण आता पुढची पायरी तुमची आहे आणि यावेळी नशीब आता तुमच्या बाजूने उभे राहणार आहे. तर मंडळींनो, माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीसोबत. धन्यवाद.